तर भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळणं हे जातीय राजकारण असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवारांनी एवढा मान होता असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर भुजबळ वरिष्ठ नेते, त्यांच्याबाबत अजित पवार योग्य विचार करतील असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण आहे। छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला वगळण्यामागे जातीय राजकारण आहे। पण भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्माननीय शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं। ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि ती आम्ही भविष्यात ती पाहत राहू। फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसतंय, इतकंच मी सांगतो। हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। आम्ही एकत्र असिस्तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे। त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची आणि ज्या काही घटना 1.5-2 वर्षात झाल्या त्याला अनेक कारणंही आहेत। त्याच्यामुळे मला 1.5-2 वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यात पडायचं नाही, पण अर्थातच हा त्यांच्या पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे। त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना हा प्रश्न विचारला जास्त योग्य आहे। आताच्या परभणीच्या जे माननीय छगन भुजबळ जी हमारे वरिष्ठ नेता है, माननीय छगन भुजबळ जी आमचे वरिष्ठ नेते आहे। त्यांनी या महायुतीला मोठा आशीर्वाद दिला आहे। एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी महायुतीला सांभाळला आहे। अनेक वर्ष महाराष्ट्राचे मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आहे। मला असं वाटतं माननीय अजित पवारजी त्यांच्या नेतृत्वाचा योग्य निर्णय करेल, योग्य स्थान त्यांना देईल आणि मला वाटतं की त्यांचं स्थान आमच्या महायुतीमध्ये मोठं आहे आणि राष्ट्रवादी पक्षात सुद्धा मोठा आहे। तर मला वाटतं की अजित दादा याबद्दलचा खऱ्या अर्थाने चांगला विचार करतील।